Welcome, guys, and nice to meet you. Today, we are going to learn Unit 2.6. Great scientists have a questioning mind. It is an interesting story of great Indian scientist C.V. Raman. And we know his great invention, Raman effect. Okay, students, and now we are going to learn in details about great scientists have a questioning mind. And this lesson is written by Dr. APJ Abdul Kalam. Okay, students, see here. पहा मुलांनो, great scientists have a questioning mind. हा पाठ आपण या ठिकाणी शिकणार आहोत. याचा अर्थ असा होतो मुलांनो, महान शास्त्रज्ञांचं मन हे बेचैन असतं, सतत अस्वस्थ असतं. क्वेश्चनिंग माइंड म्हणजे काय? अस्वस्थ मन. यांची मनं कसं असतात? अस्वस्थ असतात. ठीक आहे, तर मग ही स्टोरी आपण डिटेल्समध्ये शिकणार आहोत. आणि मुलांनो, ही गोष्ट आपलं मन लावून शिकायची, कारण की आपण एक थोर अशा भारतीय वैज्ञानिकाविषयी समजून घेणार आहोत, आणि तेही कोणाकडनं? थोर अशा महान वैज्ञानिकांकडून, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडनं. चला तर आपण मुलांनो या ठिकाणी आता शिकायला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला या ठिकाणी या पाठाची प्रस्तावना पाहूयात. सी हिअर स्टुडंट्स, डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 to 2007. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कोण होते? राष्ट्रपती होते. कधीपासनं? 2002 ते 2007 या कालावधीमध्ये. ही वॉज अवॉर्डेड, त्यांना सन्मानित करण्यात आलं. कशानं? भारतरत्न. भारतरत्न या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न या महान नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं की त्यांचं जे काही योगदान आहे. कुठलं योगदान? टू द सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक संशोधन. कशामधलं? आधुनिक संरक्षण शास्त्रामधले जे काही संरक्षण तंत्रज्ञानामधलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं जे योगदान आहे, त्या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या सर्वोच्च अशा नागरी सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. ही लव्ड चिल्ड्रन, त्यांना मुलांची खूप आवड होती. हिज बुक्स अँड हिज आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. त्यांची पुस्तकं आणि त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत, या संकल्पना आणि पुस्तकांनी अनेक तरुण युवकांना काय केलं? प्रोत्साहित केलं. इन दिस पॅसेज, या परिच्छेदामध्ये, ही टॉक्स अबाउट अनॉदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट C.V. रामन. या परिच्छेदामध्ये आणखी एका महान वैज्ञानिकाविषयी म्हणजे C.V. रामन यांच्याविषयी ते या ठिकाणी बोलतायत. स्टुडंट्स, वी नो डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मिसाइल मॅन ऑफ इंडिया, अँड ही वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his great contribution to the scientific research and modernization of defense technology in India. Students, we know he loved children, and his books and his ideas inspired many young people. And here, students, we are going to learn about another scientist, C.V. Raman, by APJ Abdul Kalam, missile man of India. Students, see here, we learned about C.V. Raman. But before learn the story of C.V. Raman, we are going to learn warming up. See here, student, first question is here. List 3 of your favorite people. तुमच्या आवडत्या 3 लोकांची यादी करा. To which of the following categories, की जे खालीलपैकी अशा कॅटेगरीज म्हणजे या वर्गीकरणामध्ये येतात. ओके, डू दे बिलॉंग म्हणजे त्या या वर्गीकरणामध्ये त्या आहेत का, अशा 3 लोकांची आपल्याला काय करायची? यादी करायची. अँड अ न्यू कॅटेगरीज इफ नेसेसरी. आणि जर आपल्याला असं वाटलं की याच्यामध्ये नाही, आणखी नवीन वर्गीकरण सुद्धा आपण करू शकतो. नवीन आणखी जे काही कॅटेगरी आहे
नवीन कॅटेगरी सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. आता पहा कॅटेगरी काय काय दिलेली आहे. सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर, ॲक्टर, ॲक्ट्रेस म्हणजे कलाकार, टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट्समन, म्युझिशियन, आर्टिस्ट, कलाकार, बरोबर, आर्टिस्ट मीन्स कलाकार, सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्ता, पॉलिटिकल लीडर मीन्स राजकीय नेता, प्रोग्रेसिव्ह फार्मर काय प्रगतीशील शेतकरी, सोल्जर मीन्स आर्मी मॅन, हाऊसवाईफ गृहिणी, डॉक्टर, पोलिसमन, लॉयर मीन्स वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट वास्तुविशारद, बिझनेसमन, जर्नलिस्ट मीन्स काय पत्रकार. ओके, see here students, here I present some of the icon of India. See here, C.V. Raman, scientist, Ujjwal Nikam, lawyer. See here, and another 3 persons, Virat Kohli, Narendra Singh Modi, and our Indian great singer, Cuckoo of India, Lata Didi. Now see here students, लिस्ट ऑफ युअर फेवरेट पीपल. आपण काय केलंय, आपल्या 3 आवडत्या लोकांची यादी या ठिकाणी प्रेझेंट केलेली. टू विच ऑफ द कॅटेगरीज गिवन ऑन पेज नंबर 55 डू द बिलॉंग, की त्या आपण 55 पानावरचे कॅटेगरीज पाहिले, त्या कॅटेगरीमधले ते आहेत पहा. नंबर 1 नरेंद्र मोदीजी, पॉलिटिकल लीडर अँड ही इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नावडेज. महेंद्र सिंग धोनी, अ स्पोर्ट्समॅन. उज्ज्वल निकम, अ लॉयर. ओके, हे 3 नावं मी तुम्हाला दिलेले आहेत. ते कुठल्या क्षेत्रात ते पण समजावलं. आता पुढे पहा. डिस्क्राईब ओरली इन अ सेंटेन्स ऑर 2 व्हॉट ईच ऑफ द अबाउट डू. हे म्हणजे वरी दिलेले नावं आहेत ना, हे काय करतात. अँड द स्पेशल रिक्वायरमेंट्स ऑफ दिअर प्रोफेशन, म्हणजे त्यांचा जो काही व्यवसाय आहे, त्यांच्या उद्योगासंदर्भामध्ये खास करून कशाची आवश्यकता असते, कशाची गरज असते. आता पहा, या ठिकाणी क्रिकेट प्लेयर दिलाय, या ठिकाणी काय दिलेलं आहे, स्पोर्ट्समन दिलेलं आहे. मग स्पोर्ट्समॅनसाठी काय असतं, तो काय करू शकतो. अ क्रिकेट प्लेयर प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. ही पार्टिसिपेट्स इन मॅचेस कंडक्टेड ऑन डिफरंट लेवल्स, वेगवेगळ्या स्तरावरचे जे काही मॅचेस आहेत त्या मॅचेसमध्ये तो सहभागी होतो. ही मे रिप्रेझेंट हिज स्टेट, तो त्याच्या राज्याचं, देशाचं किंवा त्याच्या कंपनीचं काय करतो, तो रिप्रेझेंट मीन्स प्रतिनिधित्व करतो, कंट्री ऑर इवन हिज कंपनी. सियर, आता त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय ते आपण या ठिकाणी पाहू. ही मस्ट बी अ गुड प्लेअर, तो चांगला खेळाडू असला पाहिजे. MS धोनी चांगला प्लेअर आहे, तुम्हाला माहिती आहे ना. ओके, कोणाला माहित नाही आहे, सर्वांनाच माहिती आहे. all over the world know about MS Dhoni and his power, his facts power and his team spirit power. He must have good team spirit. He must be physically fit. तो शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असला पाहिजे. आता पुढे काय सांगितलंय पहा. फ्रॉम ग्रुप्स ऑफ 4 to 5, 4 ते 5 जणांचा ग्रुप तयार करा. डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी, तुम्हाला काय व्हावं असं वाटतंय याच्याविषयी चर्चा करा. अँड व्हॉट यू हॅव टू डू टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे तुमचं जे काही गोल आहे, तुमचं ध्येय प्राप्ती करण्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे. ओके, सी हिअर. आता या ठिकाणी तारा अँड फ्रेंड्स आपल्याला समजावतात की आपल्याला काय करायचं आणि त्यांनी काय करायचं ठेवलं ते समजून घेऊयात. आणि त्यांच्या साह्यानं आपल्या लक्षात येणार आहे की आपलं जे काही गोल आहे ते गोल आपण आत्ताच फिक्स केलं पाहिजे. कशा पद्धतीने आपल्याला काय व्हायचं आहे, भविष्यात आपण काय होणार आहोत, हे आपण गोल आपण आत्ताच फिक्स केलं पाहिजे. पहा, या ठिकाणी ताराची कंपनी, ताराचा फ्रेंड्स या ठिकाणी काय म्हणतो पहा. लीडर हॅव टू अंडरस्टँड पीपल्स प्रॉब्लेम. नेत्याला लोकांच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या माहिती असतात. दे वर्क हार्ड, ते कठीण परिश्रम करतात. आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर, तो म्हणतो की मला काय व्हायचं आहे, पॉलिटिकल लीडर व्हायचं आहे. आणि या ठिकाणी तारा काय म्हणते बघा. टीचर्स असं नॉलेजेबल, शिक्षक हे काय असतात, शिक्षक हे ज्ञानाने समृद्ध असतात. आय वॉन्ट टू बी अ टीचर, मला एक शिक्षक व्हावंसं वाटतं. आणि या ठिकाणी पहा, मिया काय म्हणते. फार्मर्स ग्रो फूड्स क्रॉप्स फॉर ऑल. I will use new methods.
आय विल बी अ प्रोग्रेसिव्ह फार्मर. मला एक प्रगतिशील शेतकरी व्हायचं आहे. कारण की शेतकरी काय करतो, शेतकरी हा धान्य उगवतो. धान्य काय करतो, तो पेरतो आणि उगवतो, त्याला चांगलं पीक मिळतं. आणि मी काय करणार आहे, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती वापरणारे शेती करण्याकरता, आणि मला एक चांगला प्रगतिशील शेतकरी व्हायचा आहे. या ठिकाणी पहा, दुसरा जे काही ताराचा फ्रेंड काय म्हणतो, कुकिंग इज अन आर्ट, आय वॉन्ट टू बी अ सेफ. कुकिंग हे कला आहे आणि मला सेफ व्हायचं आहे. आणि त्याचा डॉग सुद्धा त्याला म्हणतो, यस, सेफ्स डू सो मॅनी एक्सपेरिमेंट्स इन द किचन्स. किचनमध्ये काय करतो, हा जे सेफ आहे, अनेक असे काय करतो, एक्सपेरिमेंट्स मीन्स प्रयोग करतो. आता मुलांना आपण काय करावे, ग्रेट सायंटिस्ट आर क्वेश्चनिंग माइंड. आपण सी.व्ही. रमन या महान सायंटिस्ट विषयी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. See here students, at first we are going to learn in details about C.V. Raman. Great scientific minds are restless with questions. Whose minds are restless with questions? Yes, great scientists. Great scientific minds means महान वैज्ञानिकांची जी काही मन आहेत हे रेस्टलेस असतात, बेचैन असतात. विथ क्वेश्चन्स, प्रश्नांना ते बेचैन असतात. आणि कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते कीप आस्किंग, ते सतत विचारत असतात. वाय डज दिस हॅपन, हे असं का घडलं, असं हे का घडतं. कॅन आय मेक इट बेटर, मी ते आणखी चांगलं करू शकतो. व्हॉट मोर कॅन दिस डू, आणि व्हॉट मोर कॅन दिस डू, याच्यात आणखी काय करू शकता येतं. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट. आपण एक महान वैज्ञानिकांच्या संदर्भात या ठिकाणी काय करणार आहोत, त्यांचं जीवन आपण समजून घेऊया. लेट अस स्टडी, आपण समजून घेऊयात, आपण अभ्यासूयात महान वैज्ञानिकाचं जीवन. हू लिव्ड इन द सेम इरा एज आइन्स्टाइन बट अबाउट 5,000 kilometers east of Germany in India. Students, we are going to learn about C.V. Raman, great scientist who lived in the same era, in the same age as Einstein, but not in Germany, in India, means about 5,000 kilometers east of Germany in India. आपण या ठिकाणी काय करणार आहेत मुलांनो, C.V. रमन यांचा अभ्यास करणार आहोत. Born in तिरुचापल्ली in southern India, दक्षिण भारतामध्ये तिरुचापल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. इन द इयर 1888, 1888 मध्ये त्यांचा जन्म झाला. रमन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. आणि नंतर डॉक्टर मीन्स C.V. रमन हे पुढे काय झाले, एक महान वैज्ञानिक म्हणून नावारूपास आले. He was a bright student right from the start and was deeply interested in optical science and acoustic. He was a bright, म्हणजे प्रारंभीपासून ते कसे होते, अत्यंत कुशाग्र असे विद्यार्थी होते. And he was deeply interested in optical science. त्यांना ऑप्टिकल मीन्स दृक म्हणजे दिसणारं, दृकशास्त्राच्या संदर्भामध्ये, आणि ध्वनी ॲक्वेस्टिक मीन्स ध्वनी रिलेटेड असं जे काही विज्ञान आहे आणि दृकशास्त्र आहे, या दोन्हीच्या संदर्भामध्ये ते काय होते, त्यांना काय होती, रुची होती. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sounds than any other percussion instrument. Percussion instrument means तालवाद्य, की ज्याच्यावर असं ठोका मारून ते वाद्य वाजवलं, जसं की मृदुंग आहे, तबला आहे. ओके, म्हणजे याच कारणामुळं lead him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sounds. म्हणजे तबला आणि मृदुंग हे आणखी अधिक असा प्रभावी आणि अधिक असा सुंदर मीन्स खूप मधुर, मेलोडियस मीन्स मधुर असा त्याचा जे काही आवाज आहे, तो आवाज किंवा नाद माधुर्य त्याच्यामधनं निर्माण होतं इतर अशा तालवाद्यापेक्षा. ओके, He was fascinated by colorful things, आणि रंगीत अशा गोष्टींकडे ते आकर्षिले गेले. बाय
eat a flower, butterfly or gem. रत्न, फ्लावर मीन्स फुलं आणि बटरफ्लाय मीन्स काय, फुलपाखरं, जेम मीन्स रत्न, यांच्याकडे ते आकर्षित गेले. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आणि त्यांच्या सभोवताली असणाऱ्या घटना आहेत, या घटनांमधनं त्यांनी काय केलं की ज्ञान मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. See here students, here today we are going to learn about the great scientist of India, and he born in Tiruchirappalli in southern India in 1888, and from start he was deeply interested in optical science, and he was a bright student from his start, means from his childhood he was very bright, and he was fascinated. He was attracted towards the optical science and acoustic, and so far he led him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sounds than any other percussion instrument. He was fascinated by colorful things like flower, butterfly or gem. He kept seeking knowledge about everything around him. And what happened in the next passage we are going to learn in the next. See here students, he became a scholar in sound and sound related physics. ते काय झाले? ते एक महान बनले, ते ज्ञानी बनले. स्कॉलर मीन्स ज्ञानी बनले. ते कशाशी रिलेटेड? इन साऊंड, म्हणजे ध्वनी आणि ध्वनी संबंधित जसे जे काही पदार्थ विज्ञान आहे याच्या संदर्भात ते काय झाले, ते ज्ञानी बनले. वन डे, एके दिवशी, अ शिप sailed फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड कलकत्ता. एके दिवशी काय झालं, जहाज निघालं. शिप sailed फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन, लंडनच्या बंदरावरून कुणाकडे निघालं, टुवर्ड्स कलकत्ताकडे. ऑन बोर्ड ऑफ यंग सी.व्ही. रमन, आणि सी.व्ही. रमननं ते जहाज पकडलं होतं. त्या जहाजावरनं ते प्रवास करत होते. हू हॅज डिलिव्हर्ड, की ज्याने नुकतंच दिलं होतं, सादरीकरण केलं होतं, अ लेक्चर ऑन द acoustics ऑफ द व्हायोलिन इन लंडन. काय व्हायोलिन हे जे काही आहे, हे ध्वनिवाद्य आहे, या संदर्भातलं त्यांनी काय केलं, एक सुंदर असं व्याख्यान लंडनमध्ये दिलं होतं आणि ते करून ते परत निघाले होते. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक्स, आणि आता ते कुठे होते, जहाजाच्या वरच्या भागावर होते. गॅझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशियन, आणि समुद्राकडील, समुद्रामधल्या, गेझिंग मीन्स टक लावून पाहणे, ॲट द ब्ल्यू वॉटर्स, निळसर अशा पाण्याकडे ते काय करत होते, महासागरामधल्या निळसर अशा पाण्याकडे ते जहाजाच्या डेकवरून टक लावून पाहत होते. ॲज ही ग्लान्स्ड अप ॲट द स्कायज, आणि त्याच वेळेस त्यांनी तत्क्षणीच त्यांनी आकाशाकडे सुद्धा दृष्टी टाकली. विच वॉज ऑफ द सेम साइड ॲज द ओशियन, आणि त्याचा कलर सुद्धा कसं होता, ओशियन सारखाच होता. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. पॉप्ड अप म्हणजे काय झालं, उचंबळून आले, आणि अनेक प्रश्नांची मालिका त्यांच्या डोक्यामध्ये काय झाली, उचंबळून आली. Who are both the sea and the sky blue in color, आणि समुद्र आणि आकाश दोघांचा रंग निळाच कसा. What is the science behind this occurrence? या घटनेच्या, occurrence means घटना, या घटनेच्या पाठीमागे कुठलं असं सायन्स दडलेलं आहे. स्टुडंट्स, C.V. Raman's fascinated colorful things. He loved butterfly gems and butterfly gems. And another colorful things is fascinated. He became a scholar in the sound and sound-related physics. One day, a ship sailed from the port of London toward Calcutta, and that ship boarded by young C.V. Raman.
who had delivered a lecture on the acoustic of the violin in London, he was now on the ship's deck and gazing at the blue waters of the ocean. At that time he glanced up to the sky, which of the same shade as the ocean. That time a series of questions popped up, means raised up in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? या घटनेच्या पाठीमागे कुठलं शास्त्र आहे? His mind seemed to suggest that the reasons could be the scattering of light by water molecules. आता पहा, त्यांच्या मनामध्ये अशी एक त्यांच्या मनानंच त्यांना असं सुचवलं, असं निदर्शित केलं दॅट द रिझन्स, म्हणजे याच्या पाठीमागचं जे काही कारण आहे, कुड बी द स्कॅटरिंग ऑफ लाईट. याच्या पाठीमागचं कारण काय असणार आहे? हे प्रकाशाचं विकेंद्रीकरण असणार आहे. कशाचं? बाय द वॉटर मॉलिक्युल्स, पाण्याचे जे काही रेणुसूत्र आहेत, पाण्याचे जे काही कण आहेत, त्या सूक्ष्म कणांचं जे काही प्रकाशाचं याच्यापर्यंत जे काही विकेंद्रीकरण होत आहे, हेच कारण त्याच्या पाठीमागे असेल. हाऊएव्हर, असं असताना देखील ही थिअरी वॉज एट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. त्यांची जी काही थिअरी आहे, त्यांचा सिद्धांत आहे, अद्याप हा वैज्ञानिक पद्धतीनं प्रूव्ह झालेला नव्हता. When the ship anchored at कलकत्ता, जेव्हा त्यांच्या जहाजानं कलकत्त्याला नांगर टाकला, मीन्स बंदरावर ते स्थिरावलं, द यंग मॅन इमिडिएटली वेंट ऑन टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू प्रूव्ह हिज थिअरी. आणि त्यांचं जे काही थिअरी आहे, त्यांचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत सिद्ध करण्याच्या दृष्टीने ते इमिडिएटली कुठं पोहोचले? लॅबोरेटरीमध्ये पोहोचले. आपल्यासारखा कोणी साधा असा प्रवासी असताना आणि असे आपल्या डोक्यात काही प्रश्न आले असते ना, आणि मग आपण उतरलो असतो जहाजातनं, आपण काय होतं, खूप लांबून प्रवास केला, आता थकलोय, तर 2-4 दिवस विश्रांती करू आणि नंतर बघू. नाही, ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. महान वैज्ञानिकांचं मन हे बेचैन असतं आणि सतत त्याचा ते ध्यास घेत असतात. कुठल्याही गोष्टीचा त्याचा ध्यास घेतला ना, त्याच्यासाठी वेडं झालं ना, तरच आपल्याला अचिव्हमेंट होते, तरच आपण प्राप्त करू शकतो. आणि म्हणून ते काय झालं, सरळ लॅबोरेटरीमध्ये पोहोचलंय. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स, त्यांचं जे काही संशोधन आहे, कशाचं? दृक्शास्त्राचं, द सायन्स ऑफ लाईट. कोणतं? हिज रिसर्च इन द ऑप्टिक्स, द सायन्स ऑफ लाईट resulted in the discovery of the Raman effect. आणि त्यांचं जे संशोधन आहे, रमन इफेक्ट या नावानं काय झालं, नावारूपाला आलं. He announced it to the scientific world in March 1928. 1928 साली मार्च महिन्यामध्ये त्यांनी त्याची घोषणा केली. अनाउन्स मीन्स घोषणा केली वैज्ञानिक पद्धतीनं. The discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. आणि महान अशा पुरस्कारानं, वैश्विक पुरस्कारानं, नोबेल प्राइजनं त्यांना 1930 मध्ये काय केलं, सन्मानित करण्यात आलं. भौतिक शास्त्रामधला महान असा नोबेल प्राइज त्यांना 1930 साली मिळाला. It was the first time this prize was awarded to an Asian. आणि आशियामधील व्यक्तीकरता हा जो काही महान असा सन्मान आहे, हा पहिल्यांदाच देण्यात आला होता. The day he discovered the Raman effect, 28 February was later declared as National Science Day. आणि 28 फेब्रुवारी हा जे काही त्यांनी संशोधन केलं होतं, त्या संशोधनाला एक वैज्ञानिक सिद्धता प्राप्त झाली होती, तो दिवस मीन्स 28 फेब्रुवारी हा नंतर एक राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस म्हणून काय झाला, घोषित करण्यात आला. डिक्लेअर मीन्स घोषित करण्यात आला. Students, here we are going to learn about the great scientist C.V. Raman. Once he was board a ship from London to Calcutta, and when he was dead that times
he gazed toward the blue ocean, and at that time he gazed the blue sky too. That time many questions raised me popped in his mind, and at times we got means the world got one scientific theory named by Raman effect from the great Indian scientist C.V. Raman. In March 1928, and this theory, this discovery won him the Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28 February, was later declared as National Science Day. And what happened after that, we are going to learn in the next passage. See here, students. Even before this, his contribution to the science of optics, he had been acknowledged, and he was elected Fellow of the Royal Society in 1924. म्हणजे त्याने जे काही हे 1928ला मार्चमध्ये त्यांनी हा जे काही संशोधन केलं, त्यांचा जे सिद्धांत आहे रमन इफेक्ट हा सिद्ध झाला. तत्पूर्वी ते रॉयल सोसायटीचे सभासद होते 1924 सालापासून. म्हणजेच वैज्ञानिक जगतामध्ये त्यांचा दबदबा तेव्हापासूनच तयार झाला होता, निर्माण झाला होता, आणि म्हणून त्यांना इलेक्टेड केलं होतं, त्यांना निवडलं होतं. पहा, यू वुड हॅव लर्न्ड अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल्स इन स्कूल. तुम्ही शाळांमधनं रमन इफेक्ट याच्याविषयी तुम्ही शिकलेला असाल. But do you know the discovery subsequently helped in determining the internal structure of same 2000 chemical compounds. तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल रमन इफेक्ट विषयी, परंतु मुलांना ही गोष्ट एक पहा, कोणती? द डिस्कवरी सबस्क्वेंटली हेल्प्ड, म्हणजे त्यांच्या या जे काही रमन इफेक्ट या संशोधनानं मदत झाली. डिटरमायनिंग म्हणजे शोधायला द इंटरनल स्ट्रक्चर्स मीन्स काय? स्वरूप, अंतर्गत असं स्वरूप, आणि 2000 एवढ्या केमिकल कंपाऊंड्स अशा संयोगांचं, रासायनिक संयोगांचं आंतररचना संशोधनासाठी त्याची मदत झाली. अँड कॅन यू गेस, तुम्ही अंदाज करू शकता का? What the cost of the equipment that Raman used to do his theory was. रमन यांनी त्यांचं जे काही संशोधन केलं, याच्यासाठी जी काही इक्विपमेंट, जे काही साधनं लागली, त्या साधनांची किंमत काय असू शकते याची तुम्ही कल्पना केली काय? A measly 200 rupees. measly म्हणजे क्षुल्लक. क्षुल्लक असे फक्त 200 रुपये लागले होते. म्हणजे साधनांच्या विपुलतेमध्ये सिद्धता नसते, तर ते कर्त्याच्या योग्यतेमध्ये असते. हीच गोष्ट आपल्याला यामधनं पाहायला मिळते. तर पहा मुलांनो, आपण या ठिकाणी शेवटच्या पॅसेजमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला रमन संदर्भामध्ये काय समजावतात पहा. रमन strongly felt that scientists should not be confined to laboratory solve scientific problems. म्हणजे वैज्ञानिक समस्या सोडवण्याकरिता या ठिकाणी रमन स्ट्रॉंगली फेल्ट, रमन एक म्हणजे मजबूतपणे आपल्याला समजावतात की वैज्ञानिकांनी केवळ प्रयोगशाळेमध्येच थांबलं नाही पाहिजे किंवा त्यांना कोंडून ठेवलं नाही पाहिजे. महान अशा सिद्धतेकरिता, महान अशा वैज्ञानिक संशोधनाकरिता त्यांनी मग काय केलं पाहिजे? दे शुड सर्च अराउंड देमसेल्व्स अँड फाइंड दोज आन्सर्स इन अकॉर्डन्स विथ नेचर. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी निसर्गामध्ये काय केलं पाहिजे? त्यांच्या अवतीभोवताली, देमसेल्व्स अराउंड देम्स म्हणजे त्यांच्या अवतीभोवताली त्यांनी शोधलं पाहिजे. अँड फाइंड दोज आन्सर्स, आणि त्यांच्या प्रश्नांची उकल त्यांनी केली पाहिजे इन अकॉर्डन्स विथ नेचर.
निसर्गाच्या सानिध्यामधनं त्यांनी ते प्रश्नांची उकल करून घेतली पाहिजे. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंक अँड हार्ड वर्क अँड नॉट इन इक्विपमेंट. म्हणजे पहा, या ठिकाणी APJ अब्दुल कलाम आपल्याला समजावत की रमनचा विश्वास कशावर होता. रमन यांनी सिद्ध केलं फॉर द इसेन्स ऑफ सायन्स मीन्स विज्ञानाची सिद्धी, विज्ञानाची प्राप्ती, विज्ञानाचा अर्क कशात आहे, लाईज इन द इंडिपेंडंट थिंग, स्वतंत्र अशा विचारशक्तीमध्ये, अँड हार्ड वर्क आणि कशामध्ये, कठीण अशा परिश्रमामध्ये, अँड नॉट इन इक्विपमेंट, केवळ अशा साधनांमध्ये नाही आहे. हाऊ ट्रू, हे किती सत्य आहे. दो द ओशियन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्लीव इन कलर. म्हणजे समुद्र आणि आकाश हे नेहमी कसे आहेत, निळ्याशा रंगाची आहेत. ओके. दो द ओशियन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्लीव इन कलर, इट्स needed a questioning mind with a scientific outlook to find the reasons behind it. आणि याच्या पाठीमागचं म्हणजे आकाश आणि पाणी दोन्ही निळसर असं काय हे शोधण्याकरता बेचैन असं, अस्वस्थ असं वैज्ञानिक मन आणि त्याचा दृष्टिकोन असावा लागतो. हीच गोष्ट आपल्याला ग्रेट सायंटिफिक हॅव अ क्वेश्चनिंग माइंड या पाठाच्या माध्यमातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला समजावत आहे. हा पाठ तुमच्या लक्षात आलेला आहे, डिटेल्समध्ये तुम्ही मुलांना समजून घेतलेला आहे. अँड स्कॅटरिंग ऑफ लाईट मीन्स रमन इफेक्ट हा देखील आपल्याला समजला आहे. तुम्ही आणखी याविषयी तुम्ही गुगलच्या माध्यमातून अभ्यास करणार आहात. हा पाठ तुम्हाला समजला आहे, कसा वाटला आहे हे तुम्ही मला कमेंट शेअर करून कळवा. आणि त्याच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या आवडीचा चॅनल माय इंग्लिश गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्ताच सबस्क्राईब करायचं केलं नसेल तर माय इंग्लिश गुरुजी चॅनलला. याचे जे काही क्वेश्चन आन्सर आहेत हे आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत बाय, सी यू अगेन.